हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजचा एक हे ब्लाऊज बनवलेला आहे। लेस पॅटर्नमध्ये प्लेन फॅब्रिक आणून दिलेला आहे, त्याने लेस आणलेले आहे। लेस लावून ह्याला अशा प्रकारे ब्लाऊज शिवलेला आहे। प्रिन्स कट आहे, पॅडेड ब्लाऊज आहे। हे एक ब्लाऊज रेडी केलेले आहे। आजच्या दिवसभरामध्ये मी जेवढंही काम केलेलं आहे ते दाखवलेलं आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कुठे कुठे काही पॉईंट पण मी इथे सांगितलेले आहेत। जे ब्लाऊजच्या किंवा आपल्याला घागऱ्यामध्ये काही बदल आपल्याला करायचे असतील त्याचे मी छोटे छोटे पॉईंट्स दाखवलेले आहेत। बॅकला आणि फ्रंटला लेस लावून शेपमध्ये अशा हे ब्लाऊज केलेला आहे। हे अशा प्रकारे लेस होते नेटची, त्याला फोल्ड करून गळ्याला लावलेले आहे आणि हे स्लीव्सला लावलेले आहे। परत हे एक ब्लाऊज आहे। हे ब्लाऊज मी स्लीवलेस शिवलेला होता। सर्वात आधी त्यांना बॉडीवर मेजरमेंट घेऊन हे शिवून दिलेला होता। आता त्यांना स्लीव्ज लावून पाहिजे होतं ते ब्लाऊज सेम अशाच पॅटर्नमध्ये पाहिजे होता। थोडासा पण हाईट वगैरे वाढवलेली आहे आता। त्यानंतर एक फ्रॉक शिवलेला आहे। फ्रॉक 2 ते 3 वर्षाची मुलगी आहे, तिचं एक फ्रॉक प्लेन फॅब्रिक आणून दिलेला आहे, अस्तर आणलेला आहे, शिवलेला आहे। इथे ते खाली पिको करायचं आहे आणि इथे गोपी बाह्या बॅक साईडला चेन, एकदम छोटी नाजूक मुलगी आहे। आता इथे मी वायर पिको करत आहे। आता वायर पिको करून घेतलेली आहे। हे बघा इथे खालच्या घेरेला वायर पिको करून अशा प्रकारे घेर थोडंसं छान दिसतो। वायर पिको केल्याला लहान लेकराला छान वाटतं असं वायर पिकोचा फ्रॉक। त्यानंतर आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। दुसऱ्या दिवशी मी बाहेर जाऊन आले, त्याच्यानंतर ही सलवार जाण्याआधी एक रेडी केली होती। आल्यानंतर आता मी बसलेले आहे मशीनवर। तर हे सर्वात आधी तुम्हाला सलवार दाखवून घेतलेली आहे। सर्वात आधी आता ही एक सलवार फुल घेर आहे, याचा नॉर्मल बॉटम आहे। कोणी चौडे जास्त 3 इंचाचा ज्याला बक्रम पाहिजे त्यांना 3 इंचाचा लावून देते। आता हे घागरा करत होते, रील तेच सेम लावलेली आहे। तर आता हे घागरा पण होऊन जाते म्हणून घागरा त्याची आपल्याला हाईट कमी करायची आहे घागऱ्याची। खालून तर नाही करू शकत, वरच्या साईडनं करायचं आहे। वरच्या साईडनं जर सर्वात आधी हे जर बक्रम हे जे नाडापट्टीचा बक्रम आहे ते जर उसवलं तर खूप चुनट वगैरे पाडावं लागतात। अशा प्रेस करून हे चुनट घेतलेले आहेत, तर हे पूर्ण काढावं लागतात। तर लेंथ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आता मी तिथपर्यंत आपल्याला लेंथ तयार करायची आहे। तर इथून मी स्टिच मारून घेणार आहे। सर्वात आधी तेवढ्याच अंतरावर तिथून प्लेट्स जशा आहेत तसेच ठेवून स्टिच मारून घ्यायचे आहे। त्यानंतर आता हे प्लेट्स वगैरे झाल्यानंतर ह्या ब्लाऊजचं वरचं कमरेचं जे आहे बेल्ट ते कट करून घेतलेलं आहे। हे अर्ध्या इंचाचा गॅपवर ठेवून आपण जिथून स्टिच करायचे आहे तिथं करून घेतलेलं आहे। तिथून आपल्याला स्टिच मारायचे आहे। आता हे एक्स्ट्रा जे पण आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन ठेवून बाकी हे पण फॅब्रिक कट करून घेते। आता जेवढा पण आहे एक्स्ट्रा तेवढा अर्ध्या इंचावर ठेवून हे एवढा घेर कट केलेला आहे। आता उलट्या साईडने ठेवून आतमधल्या सेम त्याच अर्ध्या इंचाच्या मार्जिनवर स्टिच मारत आहे। तिथूनच हे आता फायनल हे घागऱ्याचं पण रेडी झालेलं आहे। सर्वात आधी आपले ब्लाऊज आणि टॉप करून हे घागरा केलेला आहे। आता इथे एक टॉप शिवायचा आहे, ह्याच पोपटी कलरच्या ह्याचाच धाग्याचाच। आता हे घागरा रेडी झाले, त्याच्यावरची ब्लाऊजची कटिंग राहिलेली आहे।
इथे एक टॉप स्टिच करायचा होता, इथे टॉप स्टिच केलेला आहे. जेवढं पण होईल तेवढं लवकरात लवकर हे ड्रेस स्टिच करून घेतलं, क्लायंटला द्यायचे होते. सर्वात आधी तर घागरा एक सलवार करून घेतला, सलवारच्या नंतर टॉपच करायचा होता. पण त्यांचा फोन आला होता माझे कपडे झालेत का नाही, तर मी म्हटलं आधी एक घागरा तर रेडी करून घ्यावं. सोबत लाईट पण चालली, तोपर्यंत मध्ये जेव्हा कटिंग करायचं टायमाला लाईट जर गेली तेव्हा कटिंग करता येतं. त्याच्यानंतर ते टॉप केला, मुलीला तुरपाई करायला दिलेला आहे. आता याच्यामध्ये 2 ब्लाऊज हे पण द्यायचे आहेत आजच्या डेटमध्ये. आता संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत. हे ड्रेस आता तिथे एकदमच आता बाहेर आम्ही पाहिलो, ॲक्सिडेंट झाला, थोडं गाडी खाली 1-2 टक्कर झालेले आहेत. त्याच्यानंतर मग परत स्टॉप केला, व्हिडिओ घेतला. हे 1 दिवस आधीच हे ब्लाऊज कट केलेले आहेत. आता याच्यामध्ये ते ब्लाऊज जर आपल्याला स्टिच करायचे होते ते तर राहिलेत, आता आपल्याला हे ब्लाऊज द्यायचे आहेत. तर ह्याची सर्वात आधी कटिंग करून घेते. याची कटिंग करून घेतली, एक ब्लाऊज स्टिच केला आणि सोबत ते त्याच कलरचा धागा असल्यामुळे ह्याला पलटून वगैरे घेऊन ह्याला पण चिपकवून ठेवलेला आहे. चिपकवून वगैरे दिलं का एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे ते जर कट केलं मग शिवता सोपं जातं. म्हणून हे सर्व तिन्ही ब्लाऊज आहेत ते एक्स्ट्राचे जे पण मेन छोटेसे काम होते ते करून घेतले. त्याच्यानंतर 2 ब्लाऊज कटोरीचे हे रेडी झालेले आहे. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. 9 वाजेपर्यंत हे ब्लाऊज रेडी केले. आता याच्यानंतर आपल्याला अजून ब्लाऊजला वेळ भेटला तर अजून स्टिचिंग करायला बसते. आता इथे स्वयंपाक करायला उठलेले आहे. स्वयंपाक करत 6:30ला ब्लाऊज स्टार्ट केला होता. स्वयंपाक करतच 9 वाजेपर्यंत हे ब्लाऊज झाले. आता याच्यानंतर हे एक जे दाखवत आहे ते भाऊजाईला एक स्टिच करायला दिले होते मध्येच कट करून. माझे हे 2 जे ब्लाऊज कट करत होते तेव्हा त्यांना हे पण ब्लाऊज कट करून दिले होते. नॉर्मल होता कटोरी ब्लाऊज. स्लीव्ज आहेत थोडेसे त्याचे डिझाईनचे, रफल स्लीव्ज असल्यासारखे आहे स्लीव्सचे पॅटर्न. त्याच्यानंतर मी दाखवते त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आता हे दुसऱ्या दिवशी हे घेतलेलं आहे. दुसऱ्या दिवशी वेळच भेटला नव्हता, दिवसभर क्लायंट कोणी ना कोणी होते, त्याच्यामुळं दिवसभरामध्ये हे मला ब्लाऊजचं काही घ्यायला जमलं नाही. तर आताचं सगळं स्वयंपाक वगैरे करून लेकरं जेवण वगैरे केले, मुलगी जेवत आहे. तर आता मी ते ब्लाऊज एक राहिलेला आहे हे स्टिच करून घेते, त्यांना उद्या द्यायचे आहेत. तर एक रेडी हे झालेलं आहे, दुसरा पण एक रेडी झालेला आता राहिलेला आहे. मी शिवत आहे ते हे नॉर्मल आहे प्रिन्स कटचं ब्लाऊज. ह्याच्यात शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्याचे रेट शिलाईचे किती घेतलेले आहेत ते सांगितलेले आहे. वर्क माझ्याजवळ नाही झालेलं आहे, वर्क दुसऱ्याजवळ झालेलं आहे. फक्त मी स्टिचिंगचे चार्जेस सांगितलेले आहे त्याच्यात. आता हे वर्क आहे, खूप भारी वर्क केलेलं आहे. हे सर्व लटकन वगैरे जे पण लावलेले आहेत हा स्लीव्जला ते पण ते वर्कमध्येच केलेले आहेत. खूप छान वाटले मला हे ब्लाऊज. आणि हे आहे पॅडेड ब्लाऊज, प्रिन्स कट पॅडेड कफ टाकलेला आहे मध्ये, साईज मोठा आहे. हे एक पण रेडी झालेलं आहे. 2 ब्लाऊज झालेले आहेत. आता हे पण टोटल हे आता 2 ते 3 दिवसाचे आपले काम होतं, जेवढं पण दाखवलेलं आहे तेवढं. आता याच्यामध्ये 2 ब्लाऊज जे डिझाईनचे होते ते भाऊजाईनं रेडी केलेले आहेत. एक आहे ते जे स्लीव्ज याच्या आधी मी जे दाखवले होते स्लीव्ज लावायचे आहेत, ते स्लीव्ज लावून फिटिंग वगैरे करून आज दिवसभरात ते करून गेलेले आहेत त्यांनी. ते एक आणि दुसरं एक ब्लाऊज आहे. हे एक ब्लाऊज केलेलं आहे. आता इथं लेस लावूनच हे पॅटर्न केलेलं आहे. थोडंसं तिथं कट करून प्लेट्स घेतलेले आहेत. अशा याच्यामधले तुम्हाला कोणते डिझाईन वगैरे पाहायचे असतील तर कमेंट करा, त्याची कटिंग जेव्हा पण मी करेन तुम्हाला शेअर करते. आता याच्यामध्ये हे 2 ब्लाऊज पण रेडी झालेले आहेत. आता हे 10 वाजता मी हे ब्लाऊज शिवायला स्टार्ट करत आहे. आता हे बघू किती वाजेपर्यंत होते. तर आता हे वर्क पण खूप भारी आहे, मला तर खूप आवडलेले आहेत हे वर्कचे ब्लाऊज. आता याच्यामध्ये कसं स्टिच करायचं आहे काय नाही तुम्हाला जर पाहायचं असेल तर कमेंट करा. याची स्टिचिंग पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज जेव्हा अजून आरी वर्कचे येतील मला त्यावेळेस मी तुम्हाला त्याची
शिलाई कशी करायची आहे ते पण दाखवते. खूप छान आहे वर्क. आता टाईम झालेला आहे 10, तुम्ही बघू शकता. तर ब्लाऊज किती वाजेपर्यंत रेडी होते मी तुम्हाला त्याचं दाखवते. आता हे रात्रीचे 11:30 वाजलेले आहे. 11:30पर्यंत बसून हे ब्लाऊज रेडी केलेला आहे. मध्ये लेकराला उठून अंथरूण वगैरे टाकून दिले होते. आता याच्यामध्ये हे पूर्ण वर्कचं ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. पूर्ण रेडी झाला म्हणलं तरी आता लास्टला त्याची डोरी राहिलीच होते. आता हे पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर खूप छान लुक वाटत आहे. आणि अशा प्रकारे हे व्हिडिओ 2 ते 3 दिवसाचा घेऊन हे व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. ब्लाऊजची डिझाईन तर खूप भारी आहे. तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करा. अशा प्रकारे हा व्हिडिओ केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर